नमस्कार. कोकण कन्या या चॅनलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आम्ही कोकणातले, माहेरची मी मच्छीमार समाजाची. आमच्याकडे नारळी पौर्णिमा खूप मोठा सण. पावसाळ्यात होड्या बंद असतात. ह्या श्रावणी पौर्णिमेपासून पावसाचा जोर ओसरायला सुरुवात होते. त्यामुळे परत होड्या समुद्रात नेण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज झालेले असतात. या श्रावणी पौर्णिमेला खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी त्याला नारळ अर्पण करतात. त्याची विधिवत पूजा करून वाजत गाजत तो नारळ त्याला अर्पण केला जातो. या दिवशी नैवेद्य केला जातो तो नारळी भाताचा. तोच पारंपरिक नारळी भात अत्यंत सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत. यासाठी लागणारे साहित्यही सहज उपलब्ध होणार आहे. तर मग करूया सुरुवात. नारळी भाताला लागणारं साहित्य आता आपण पाहून घेऊया. 1 वाटी तांदूळ. तुम्ही घरात वापरत असलेला कोणताही तांदूळ चालणार आहे. 1 वाटी किसलेला गूळ. तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता, पण 1 वाटी तांदूळ असेल तर 1 वाटी गूळ लागतोच. 1 वाटी किसलेला नारळ. 4 लवंगा. 4 चमचे तूप. वेलची पावडर. 4 काजूगर. तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि 2 चमचे शेंगदाणे, जे आपण भिजत ठेवून मग त्याची सालं काढून घ्यायची आहेत. हे झालं आपलं नारळी भाताचं साहित्य. तर सर्वात आधी आपण साधा भात तयार करून घेऊ. याच्याकरता 2 चमचे तूप आणि 4 लवंगा घालूया. यामध्ये आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ तो घालून घेऊया. आपण 1 मिनिटभर हा तांदूळ छान परतून घेतलाय. आता या तांदळात 1 वाटी तांदूळ असेल तर आपण 1.5 वाटी पाणी घालून त्याचा पुलावाला जसा मोकळा भात करतो तसा मोकळा भात करून घ्यायचे. दोन शिट्या होईपर्यंत भात शिजवून घेऊ. आता आपण भात शिजत टाकलेला आहे. तर तोपर्यंत व्हिडिओच्या खाली जे रेड कलरचं सबस्क्राईब बटन आहे ते लगेच प्रेस करा आणि त्याच्या शेजारी असणार आहे बेल आयकन, तेही प्रेस करायला विसरू नका. कारण जसजसे मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि कोणती रेसिपी तुम्ही मिस नाही करणार. आता आपण गूळ आणि खोबरं एकत्र करून घेऊया. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी खोबरं. हे छान एकजीव करून घेऊया. हे असं छान एकजीव करून घेऊ. आता एका जाड गुळाच्या पातेलीत आपण 2 चमचे तूप घालूया. आणि याच तुपात आपण शेंगदाणे आणि काजूगर जरासे भाजून घेऊया. यांना छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया. हे भिजवलेले शेंगदाणे ना भाताबरोबर दाताखाली छान लागतात. हे आपण छान 1 मिनिटभर परतलंय. छान सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे त्याला. आणि आता ह्याच्यात आपण गूळ आणि खोबरं जे आपण एकजीव करून ठेवलंय ते घालायचे.
असं परतून घेऊया. हा गूळ आता वितळायला लागलाय. आता हा वितळत असताना आपण त्याच्यात जो मोकळा भात करून घेतलाय तो घालायचा आहे. तर तो हा बघा गूळ आता हा छान वितळायला लागलाय. आता गॅस अगदी बारीक करायचा आणि त्याच्यात तो आपण केलेला मोकळा भात घालून घेऊया. आणि हे छान आता मिक्स करून घेऊया. म्हणजे वितळलेल्या गुळाबरोबर हा भात छान मुरतो. आता याला छान खमंग वास यायला लागलेला आहे. आता यात आपण वेलची पूड घालूया. हे आपण गॅस बारीक करून करतोय. आता त्याला छान 2-3 मिनिटं चांगली वाफ देऊया. आता 1-2-3 मिनिटं झाली आहेत. आपण जरा बघूया. मस्त. आपण अजून 1 मिनिटभर त्याला फक्त वाफ देऊया. 1 मिनिट झालंय. आपण बघूया. हा मस्त नारळी भात आपला तयार झालेला आहे. आता आपण हा लगेच सर्व करून घेऊया. तर आपला पारंपरिक नारळी भात तयार झालेला आहे. पाहिलात ना किती सहज आणि सोपा आहे करायला. तुम्ही नक्की करून बघा आणि तो कसा झाला आहे हे मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका. आणि तुमच्या काही कोकणी पदार्थांच्या फरमाईशी असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.